गेल्या 48 तासांपासून देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या एका बातमीनं करूया। दिमागी नक्षल या शब्दानं अख्खं राजकारण सध्या व्यापून टाकलंय। 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 4 वर्षातलं सर्वात कमी कालावधीचं भाषण केलं। त्यामध्ये त्यांनी अनेक घोषणा केल्या, मात्र त्याच भाषणात पंतप्रधान मोदींनी वापरलेला दिमागी नक्सल म्हणजे दिमागी नक्षल हा एक शब्द सध्या देशाच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय। दिमागी नक्षल म्हणजे नेमकं काय? खरंच असं काही असतं का? ही देखील अर्बन नक्षल सारखीच एखादी टर्म आहे आणि याचे मोदींच्या वक्तव्याचे राजकीय अर्थ आणि परिणाम हे सगळं आपण समजून घेणार आहोत। पण त्याआधी आपण पाहूया दिमागी नक्षलवरनं रंगलेला राजकीय सामना। दिमागी नक्सल मौके की तलाश में है, हिंसा अराजकता के वो रास्ते खोज रहे हैं। प्रधानमंत्री के दावे को चैलेंज करता है, चुनौती देता है, तो दिमागी नक्सल बनता है। समाज को गलत राह पर घसीटने के लिए भांति भांति के दांव कर रहे हैं। क्या संविधान को लागू करने की मांग दिमागी नक्सल का प्रतीक है? इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा। दिमागी नक्सल मतलब कि आप मान रहे हो कि ये दिमाग वाले लोग हैं। दिमागी नक्सलचा अर्थ मला माहिती नाही, पण ते सगळं आता त्या इंस्टाग्राम आणि याच्यावर दिमागी नक्सल जोरात चाललंय असं म्हणतात बाई। राजनीतिक विरोधी जो कोई सवाल उठाता है, जो कोई सवाल करता है, कांग्रेस ने नक्सल को खत्म करने का कोई व्यवस्था नहीं लिया। वर्षों तक देश की सत्ता में माओवादी सोच के लोग गलियारों में अपनी जगह बना करके बैठे थे। नरेंद्र मोदी जर अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील तर ते आमच्या स्वातंत्र्य दिनाचं दुर्दैव आहे। इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा। ये सब चीजें नहीं चलते, ये पहले चलते होंगे, दूसरे जनरेशन से चलते होंगे, लेकिन जो जेनजी है, जो यंग जनरेशन, जो युवा है, इन सब चीजों में वो पड़ता नहीं है। सरकारी कमेटियों में सलाहकार के रूप में भी ये माओवादी सोच ने नीतियों को प्रभावित किया था। हो, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कम्युनिस्ट, काँग्रेस आणि समाजवादी चळवळीतले लोक हे मोठ्या प्रमाणामध्ये नाही ते 100% होते। पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे? अराजकता नाही आहे तर काय आहे? वंदे मातरमची 6 कडवी आहे। किती? 6। प्रधानमंत्र्यांनी टेलिप्रॉम्प्टर शिवाय ती 6 कडवी म्हणून दाखवावी, मी तर म्हणेन 2 कडवी म्हणून दाखवा। तर असं राजकीय रणकंदन सुरू झालेलं आहे दिमागी नक्षल या एका वाक्यावरनं। मग आता प्रश्न असा आहे की कोण आहे दिमागी नक्षल? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमकं कुणाला दिमागी नक्षल असं संबोधलंय? पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर विरोधक प्रश्न उपस्थित करतायत की भाजपनं दिमागी नक्षलची व्याख्या स्पष्ट करावी। दिमागी नक्षल म्हणजे कोण हे सांगावं। आता त्यावरती उत्तर येण्याआधीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी एक एक्स पोस्ट शेअर केली आणि होय, मी दिमागी नक्षल आहे आणि मला त्याचा अभिमान आहे असा उल्लेख केला। त्यानंतर आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा आपण देशभक्त असून दिमागी नक्षल आहोत असं म्हटलेलं आहे। विरोधकांनी दिमागी नक्षलवरनं अगदी उघडपणे बोलायला सुरुवात केली आहे आणि इतकंच नाही तर कॉक्रोच जनता पक्षाप्रमाणेच इंस्टाग्रामवरती दिमागी नक्षल जनता पार्टी नावाचं एक पेजही सुरू झालंय आणि त्याला अवघ्या 24 तासात 2 लाखांच्या पेक्षा जास्त फॉलोअर्स मिळाले। शिवाय दिमागी नक्षल जनता पार्टी या नावानं सध्या सोशल मीडियातही गेल्या 3 दिवसांपासून ट्रेंड पाहायला मिळतोय। बरं, सगळीकडनं आरोप सुरू झाले तेव्हा भाजपचे राज्यसभेचे खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी दिमागी नक्षलची व्याख्या सादर केली। दिमागी नक्सल वो है जिसको हाफिज में साहब नजर आता है, याकूब मेनन में जुडिशियल किलिंग नजर आती है, जिसको ओसामा में जी नजर आता है, जिसको जाकिर नायक में शांति का मसीहा नजर आता है, जिसको इशरत जहां में बेटी नजर आती है, बुरहान वानी में भटका हुआ नौजवान नजर आता है और भारत के सेना अध्यक्ष में सड़क छाप गुंडा नजर आता है। ये है वो दिमागी नक्सल कि जो माननीय प्रधानमंत्री जी ने कहा था कि कांग्रेस अब मुस्लिम लीगी माओवादी कांग्रेस हो गई है, तो अब
उन्होंने खुद कह दिया है कि वो सिर्फ मुस्लिम लीगी माओवादी कांग्रेस नहीं बल्कि दिमागी नक्सल कांग्रेस भी हो गई है। पी चिदंबरम साहब ने खुद आकर कहा कि उन्हें दिमागी नक्सली होने पे गर्व है। यानी देखिए कितने आश्चर्य की बात है कि प्रधानमंत्री जी ने कहा और इतनी त्वरित प्रतिक्रिया हुई कि पूरे देश के सामने आ गया कि किसके दिमाग में नक्सल बैठा हुआ है और वह स्वयं गर्व की अनुभूति करने लगे। तर सुधांशु त्रिवेदी यांनी दिमागी नक्षलची एक व्याख्या सांगितली। बरं, ही एकच व्याख्या नाहीये, तर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सुद्धा पुढे दिमागी नक्षल म्हणजे काय हे स्पष्ट करून सांगितलं। ते असं म्हणाले की जे माओवादाचं समर्थन करतात ते दिमागी नक्षल, जे संविधान मान्य करत नाही तेही दिमागी नक्षल, जे पुत्रितावाद्यांचे समर्थक आहेत। किरेन रिजिजू पुढे म्हणतात की जे अनुच्छेद 370चं समर्थन करतात तेही दिमागी नक्षलच, जे ईशान्य भारताला आपलं मानत नाहीत। तर आता जसं किरेन रिजिजू यांनी कलम 370च्या समर्थकांना दिमागी नक्षल म्हटलं, तसं जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या देखील पुढे आल्या। मी कलम 370चं समर्थन आजही करते असं ठामपणे त्यांनी सांगितलं। 15 ऑगस्टला मोदींनी दिमागी नक्षल असा शब्द उच्चारला तेव्हापासून गुगल सर्चमध्ये सुद्धा दिमागी नक्षल हा शब्द टॉप सर्चमध्ये दिसतोय। सोशल मीडियात सुद्धा दिमागी नक्षलच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगितल्या जात आहेत, मांडल्या जात आहेत। पण अशी एखादी टर्म चर्चेत येण्याची आपल्या देशात पहिलीच वेळ नाहीये। याआधी सुद्धा असे काही शब्द राजकारणात आले आणि पुढे त्याचा नरेटिव्ह तयार झाला। यातली काही ठळक उदाहरणं आपण जाणून घेऊया। तुकडे तुकडे गँग 2016 सालची गोष्ट। JNU मधल्या आंदोलनादरम्यान तुकडे तुकडे गँग हा शब्द चर्चेत आला, जो आजही राजकारणात वापरला जातो। संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरुच्या फाशीच्या निषेधार्थ झालेल्या कार्यक्रमात कथित देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप केला गेला। भाजपने या आंदोलनाशी संबंधित लोकांना तुकडे तुकडे गँग अशी उपमा दिली। तर 2017 साली दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी शहरांमध्ये राहून सरकार विरोधी कारवायांना हवा देणाऱ्यांसाठी अर्बन नक्षल हा शब्द वापरला। 2018 साली भीमा कोरेगाव या हिंसाचाराच्या तपासादरम्यान अटक केलेल्यांना सुद्धा अर्बन नक्षल असं संबोधलं गेलं। 2019 आणि 20च्या दरम्यान CAA विरोधी आंदोलन झालं। शाहीन बाग आंदोलनाच्या दरम्यान सुद्धा अर्बन नक्षल हा शब्द राजकीय आरोप प्रत्यारोपांचा भाग बनलेला। 2019 साली शेतकरी आंदोलनाच्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंदोलन जीवी हा शब्द वापरला। तर अर्बन नक्षल असो किंवा दिमागी नक्षल या शब्दांमधलं राजकारण जरूर करता येईल, पण त्यातून देशातल्या जनतेचं भलं होणार नाहीये। देशाच्या भल्यासाठी राजकीय पक्षांनी मूलभूत मुद्द्यांकडे परतणं हे जास्त गरजेचं आहे। शिक्षण, आरोग्य, रोजगार, वीज, पाणी, महागाई आणि विकास या सगळ्या प्रश्नांवरती राजकारण आणि चर्चा सुद्धा व्हायला हवी। कारण जनतेला कोण दिमागी नक्षल आहे यापेक्षा आपल्या मुलांना शिक्षण मिळणार का, रोजगार मिळणार का, घरात वीज येणार का, पाणी येणार का आणि महागाई कमी होणार का याची जास्त चिंता आहे। शब्दांचं राजकारण सोपं आहे, पण जनतेच्या प्रश्नांची उत्तरं देणं हीच खरी राजकीय कसोटी आहे।